हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकावरदेव हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। प्रेममूर्ती संत मीराबाई की जय। सदगुरु योग महाराज की जय। सदगुरु नत्थ सिंह बाबा की जय। सदगुरु रावजी महाराज की जय। राम भक्त हनुमान की जय। सब साधु संतन की जय। मनोनी जानतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे। जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदम मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंविद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदासो अवधारी दोजी। आता अभिनव वाग्विलासिनी जय चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। चराचरात अदृश्य रूपानं वास करणारी गुरुदेवता अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज प्रेममूर्ती संत मीराबाई ब्रह्मचितकला आदिशक्ती मुक्ताबाई संत महंत अनंत ज्ञानी उपस्थित आमचे बाबा कन्हैया बाबा आहेत, संजय बाबा आहेत आणि सर्व आपण भाविक भक्त मंडळी सर्वांच्या चरणी साष्टांग वंदन करतो आणि आजच्या प्रवचन सेवेला प्रारंभ करतो। भगवंताच्या असीम कृपेनं सद्गुरू नत्थसिंग बाबा यांच्या मार्गदर्शनानं आणि ते हयात असताना त्यांनी सुरू केलेला हा जो प्रेममूर्ती आपला नाथ षष्ठीचा सप्ताह आहे बाबांच्या उपस्थितीतच सुरू झालेला आहे आणि गावकऱ्यांच्या सहकार्यानं आमचे गुरुवर्य कन्हैया बाबा यांच्या अथक परिश्रमानं आणि ह्या सालाबादाप्रमाणे सप्ताह सुरू आहे। किती वर्ष आहे महाराज? 40वे वर्ष। वास्तविक आमच्या बाबांना धन्यता द्यावी तेवढी कमीच आहे, कारण सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम होत असला तर काही विशेष नाही। एक की लकडी दसका बोजा, पण आपल्या गावामध्ये लक्ष्मीची कृपा आहे, ज्याला त्याला भरपूर माल होतो, त्याच्यामुळे इकडे देवदेव करायला येण्यासाठी काही सवड नाही आणि वेळही नाही। असो तरी चालू आहे
चालू राहायला पाहिजे या भावनेनं बाबांनी हे कार्य चालू ठेवलं. आणि आता बाबांचं जे स्वप्न आहे प्रेममूर्ती संत मीराबाईंचं मंदिर, हे या गावाच्या मानावर भलतंच आवड हवे आहे बाबा. जामनेर तालुक्यात नाही मला वाटतं एवढं मोठं संस्थान. म्हणजे हे असं कसं झालं, मुंगीवरी पालन गजाचे एवढं मोठं ओझं तुम्ही फार मोठं हे कार्य केलं आणि हे कार्य आता पूर्णतेकडे जात आहे. आई साहेबांचीच कृपा म्हणावी ती मीराबाईंची आणि आपला निर्धार. कारण मनाच्या संकल्पे पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पाय. माणसानं जर चांगला संकल्प केला तर भगवंत त्याचा संकल्प पूर्ण करतो. भगवंतानं अर्जुनाला वचनच दिलेलं आहे. भगवंत म्हणतात अर्जुना, अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आज या बाबांच्या कृपाशीर्वादानंच या ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळाली. बऱ्याच वर्षापासून रायरे गावाची सेवा सेवेपासून मी वंचित झालो. मला हुरूड वाटत होती की रायरेकरांची सेवा करावी, बाबांची सेवा करावी, आणि आज तो योग घडून आला. आपल्या सेवेसाठी जी ओवी घेतली आहे ज्ञानेश्वरीतली, पहिल्या अध्यायातील 25व्या क्रमांकाची ओवी आहे. या ओवीचा साधा अर्थ असा आहे, माऊली म्हणतात की म्हणून जाणता म्हणजे जो बुद्धिवान आहे, हुशार आहे, समजदार आहे, त्यानं गुरुला भजावं अर्थात गुरुची सेवा करावी. त्याच्यामुळे काय होईल तर त्याचे जे इच्छित आहे, मनोरथ आहे, ते मनोरथ पूर्ण होतील. कशा रीतीनं पूर्ण होतील म्हणून दृष्टांत दिला माऊलींनी की वृक्षाच्या मुळाला जर पाणी घातलं तर सर्व वृक्ष पानं फुलं फळं बहरून येतात. त्याचप्रमाणे एक साधे सब सदे सब साधे सब जात, एकाला जर आपलंस धरलं तर सर्व काही प्राप्त होतं. पण अलीकडे मोठी शोकांती काय माय बापा हो, आम्ही सर्व साधतो पण ज्याला साधायला पाहिजे त्याला साधत नाही. आणि म्हणून माऊलींनी या ठिकाणी मुद्दाम शब्द घातला असावा की माणसाच्या आकाराचे तर प्राणी आहेत, दृश्यंते पुरुषाकारहा पुरुषा खलु दुर्लभहा, माणसासारखे दिसतात पण मी माणूस आहे याचं सुद्धा भान नाही बाबा माणसांना. मी माणूस आहे याचं भान नाही, म्हणून साधू संतांना अवतार घ्यावा लागतो, त्यांना जाणीव करून द्यावे लागते की बाबा हो तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलात. आणि अज्ञान रूपी अंधकारामध्ये अविद्यामध्ये तुम्ही विषांत होऊन डोळ्यामध्ये धूर भरत आहे जाणून बुजून. म्हणून तुम्ही जाणते की मी या ठिकाणी आलो कशासाठी. प्रत्येक कार्य कारणाशिवाय घडत नाही. ज्या अर्थी मी बेटावरून इथपर्यंत आलो त्या अर्थी मला या ठिकाणी सेवा करायची होती, हे कारण आहे. बाबांचं दर्शन घ्यायचं होतं, हे कारण आहे. तसे तुम्ही 84 लक्ष योनीचे फेरे फिरत 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 या नरदेहात आले. कशासाठी आले आणि किती लांबून आले. दुरोनी आलो मी गा दुःख झाले दारुण. फार लांबून आलो
एक येऊनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा. एका येऊनीत कोटी कोटी फेरे खाऊन तुम्हा आम्हाला हा सुंदर असा नरदेह भेटला. नरदेह भेटला पण कशासाठी भेटला? नरदेहात येऊन आम्ही काय करायचं? खायचं प्यायचं, मुलं बाळ जन्माला घालायची, घरदार बांधायचे, शेती वाडी करायची आणि एक दिवस मरून जायचं. हेच जर आमच्या नरदेहामध्ये आल्यानंतर कर्तव्य असेल तर शास्त्रकार म्हणतात आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य एतत् पशुभिर नराणां ज्ञाने तेषां धिको विशेषो ज्ञानहीन नर पशुभिर समाना. आहार निद्रा भय मैथुन हे तो सर्व प्राण्याशी समसमान. मनुष्य देहीचे ज्ञान जान विशेष हलोकी. आहार निद्रा भय मैथुन हे तर प्राणी सुद्धा करतात. कुत्रे मांजरे डुकर हेही करतात. तेच जर आम्ही करत असलो तर आमच्यात आणि त्या पशूंमध्ये काय फरक आहे? पशु जे करतात त्यांना फक्त भोग भोगता येतात. त्यांना नवीन कर्म करण्याचा अधिकार नाही. त्यांना पाप नाही पुण्य नाही. पशु काय पाप पुण्य जाणते. पण माणसासाठी तेवढं करणं हे पुरेसं नाही. कारण भगवंतानं मोठा विचारपूर्वक तुमचा आमचा देह निर्माण केला, तयार केला. मज कर्त्याची प्राप्ती व्हावया लागे निश्चिती. श्वासे प्रकाशोनी ज्ञान शक्ती पौरुषी प्रकृती म्या केली. या जगतकर्त्या ब्रह्मांड नायकाची प्राप्ती करण्यासाठी मी या नरदेहाची निर्मिती केली. याच्यामध्ये विशेष असं ज्ञान घातलं. नरदेहाचे निधाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा लोकने दिला असे. येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबोना एरधारे चिरापणे. माऊली म्हणतात की या शरीरानं तुम्हाला तुमच्या जन्ममरणाचं बंधन काढता येतं. आणि म्हणून माणूस म्हणून जर आपण जन्माला आलो तर आपलं कर्तव्य आहे. काय कर्तव्य आहे? तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. अरे कुत्र मारलं काय कमी आहे का? आणि तुम्ही जर कुत्र मारलं जे करताय तेच करत राहिले तर त्या भगवंतालाही शोक होतो, दुःख होतं की मी यांना सुंदर नरदेह दिला पण यांनी या नरदेहाचं मातेर केलं. ज्या कामासाठी दिला. एका राजानं ज्याप्रमाणे एका लाकूड तोड्याला चंदनाची बाग अर्पण केली पण त्यानं हे चंदन आहे हे न जाणता त्या चंदनाचे लाकडं तोडून त्याचा कोळसा करून विकला. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा तेच करत आहे. विषयाचे चरवणी केली आयुष्याची कहाणी. पण माय बापा हो, किती विषय आपण भोगले म्हणजे आपली तृप्ती होईल? विषय सेविता कोण तृप्त झाला? इंधने निवाला अग्नी कोठे. किती इंधनामध्ये अग्नीमध्ये किती लाकडं टाकले म्हणजे शांत होतील? नाही म्हणा. म्हणून विषयाचे जे सुख ते केवळ जाण परम दुःख. परी काय की जे मूर्ख सेविता नसरे. आपली गत म्हणजे अगदी आपण मोहांध झालेलो आहे, मदांध झालेलो आहे. आणि म्हणून माऊलींनी या ठिकाणी जाणते हा शब्द घातला. आणि त्याच्या अगोदर म्हणून म्हटलं. मनोनी म्हणजे काय? तर त्याच्या ठिकाणी का जे कारण आहे ते गौण ठेवलेले आहे. गौण एक कारण नाही. तुम्ही आपण या नरदेहात आलो
आणि या नरदेहाच्या द्वारे आपल्याला हा भवसागर तरून जायचा आहे. म्हणून हा भवसागर तरून जायचा आहे. म्हणून जाणते व्हा आणि जाणत्या माणसानं गुरुला बसा. या नरदेहात आल्यानंतर आम्हाला त्या परमपिता परमात्म्याची ओळखी करायची आहे आणि परमानंद सुखाची प्राप्ती करायची आहे. अनिष्ट निवृत्ती अनिष्टाची प्राप्ती करायची आहे. म्हणून आपल्याला त्या गुरुला बसायचं आहे. ही माया नदी फार दुर्लभ आहे, त्रिगुणात्मक आहे, फार दुस्तर आहे. ही तरुण जाण्यासाठी भल्या भल्यांची फजिती झाली. भगवंत सांगतात, येत जो की जो उपावो तो होय अपावते. या ठिकाणी जेही आपण उपाय करतो ते उपाय न होता अपाय होता. माया नदी तरून जाण्यासाठी भगवंताची भक्ती आहे. भक्तीमुळे भगवंताची माया नदी तरून जाता येते. पण भक्ती कशाला म्हणता हेच आम्हाला माहित नाही महाराज. जर भक्ती केली म्हणा तर मग आम्हाला मोक्षाची प्राप्ती व्हायला पाहिजे. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. जर तुम्ही भक्ती करता तर मग मुक्ती मिळायला पाहिजे की नाही. किती वर्ष झाले कडू महाराज तुम्हाला? मोठमोठ्या अस्तींच्या सहवासात तुम्ही राहिले, मग मुक्ती मिळाली का? कधी मिळेल? भक्ती विना मोक्ष नाही हा सिद्धांत. जर भक्ती केली तर मोक्ष भेटायला पाहिजे. मोक्ष मिळाला का? आमचे कीर्तनकार लोक कंबर बांधतात. ते तुकोबारायांनी सांगितलं, मोक्ष सुख हानू लाता. यांना मोक्ष कशा सोबत खाता हे माहित नाही आणि म्हणता मोक्ष सुख हानू लाता. अगोदर मोक्ष हस्तगत करा आणि नंतर त्या मोक्षाचा निषेध करा. अगोदर हस्तगत करा. कारण मनुष्य देहीचा हाची स्वार्थ, जो का साधावा चौथा पुरुषार्थ, तो न करिता अर्थ अनर्थची जाणा. धर्मार्थ काम मोक्षानो मेकोपी यस्य न विद्यते, अजागल स्तनस्यैव तस्य जन्म निरर्थक. बकरीच्या शेळीच्या गळ्याला ज्या लोळ्या असतात त्या लोळ्या नुसतं पाहायचे आहे, दिसायचे आहे. दूध निघते का जगन्नाथ महाराज? जर आम्ही 4 पुरुषार्थ साध्य नाही केले तर आम्ही सुद्धा त्या शेळीच्या लोळ्यांसारखे नुसतं दिसायचे, काहीच उपयोग आहे. आणि म्हणून जाणतेने गुरुभजी आपल्याला त्या परमात्म्याची ओळखी करायची. ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याच्या भेटी दुःख कैसे. त्या भगवंताला ओळखायचं, आपल्या हृदयामध्ये साठवायचं. त्याची भेट झाली की मग दुःख कुठे आहे? जन्म नाही रे अनिक, तुका म्हणे माझी बात. मरण हातून सुटली काया, विचाराया निश्चय. आणि म्हणून जाणतेने गुरुभजी आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची. म्हणून त्या भगवंताचे जाणत्या माणसानं गुरुला बसावं. कारण ज्ञानाशिवाय, गुरुशिवाय आपण या भवसागरातून तरून जाऊ शकत नाही. गुरुशिवाय आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. गुरुशिवाय या माया नदीला तरून जाता येत नाही. गुरुशिवाय आम्हाला मोक्षाची प्राप्ती होणे नाही. गुरुशिवाय आमच्या जन्माचं सार्थक होणे नाही. म्हटला एका मंगा तुकोबारायांनी, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. मिस्त्री कान चांगले आहे ना? पंढरपूरला गेले की नाही? अजून पांडुरंगाला पाहिलंच नाही. किती दर्शन घेतलं पांडुरंगाचं? 2 वर्ष झाली काही. 2. पण त्याच्या अगोदर
बऱ्याच वेळा घेतलं ना, कडू महाराजांनी पण घेतलं, तुम्ही पण घेतलं असेल चंपा माय, नाही का? मग तुमच्या जन्माचं सार्थक झालं का त्या पांडुरंगाला पाहिलं तर? झालं की नाही झालं? सार्थक ज्या दिवशी होईल, ज्या दिवशी आमचा मागील अनंत जन्माचा परिहार निघून जाईल आणि पुढे सीन येणार नाही. आम्ही पंढरपूरला जातो, पांडुरंगाचं दर्शन घेतो, पण पांडुरंगाला ओळखत नाही. जर पांडुरंगाचं दर्शन झालं तर मागील परिहार, पुढे नाही सीन. झाल्या दर्शन 1 वेळा का 10 वेळा? 1 वेळा. एकदा का त्या भगवंताचं दर्शन झालं, भिद्यते हृदय ग्रंथी, छिद्यते सर्व संशया, क्षेमते जास्य कर्मानी, तस्मै द्रष्टे परावरे. सर्व संदेहाच्या गाठी सुटतात, संशयाची निवृत्ती होते आणि त्या भगवंताला पाहायला जाता जाता देव पहावया गेलो, तेथे देवची होती. आमची मीराबाई म्हणते, आपल्यासारख्या लोकांची साधना पाहून कोणी तीर्थयात्रेला जातो, कोणी इथे देव भेटेल का, तिथे देव भेटेल का, तिथे देव भेटेल का. मीराबाईला मोठं हसू येतं त्या गोष्टी. मोहे सुन सुन आवत हाती, मोहे सुन सुन आवत हाती, पाणी मो मीन प्यासी, पाणी मो मीन प्यासी, मोहे सुन सुन आवत हासी. आत्मज्ञान बिन नर भटकत है, कहाँ मथुरा कहाँ काशी. आत्मज्ञान बिन नर भटकत है, कहाँ मथुरा कहाँ काशी, मोहे सुन सुन आवत हासी. किती दिवस फिरले म्हणजे तुम्हाला तुमचं समाधान होईल? नाही म्हणा. जोपर्यंत तुम्ही जीवनामध्ये सद्गुरु, गुरु म्हणजे अंधार, रु म्हणजे प्रकाश, तसं या ठिकाणी सत हा शब्द महाराजांनी गौण ठेवला असावा. कारण सामान्य गुरु तर भरपूर आहे जीवनात. लहानपणापासून, नर्सरीपासून, LKG पासून गुरु आहे. पहिली गुरु तर माता आहे. कसं खायचं, कसं प्यायचं, कसं बोलायचं ते शिकवते. जसे जसे मोठे होतात तसे शाळेत जायला लागतात. कितीतरी गुरु बदलतात. कॉलेजला गेल्यानंतर गुरु वेगळ्या तासांचे. पक्वास शिकायचं आहे त्या ठिकाणी गुरु, गायन शिकायचं आहे त्या ठिकाणी गुरु, दारू प्यायचे तिथे गुरु लागतो महाराज. अगोदर ते वासा नाही होत, वासा करतो. हा म्हणतो पहिल्या नव्हतं रे, घेत खरी तो. बिडी कशी पेटवायची याचा गुरु, घर कसं फोडायचं हे गुरु आहे. बिना गुरुचं घर नाही फुटत. बरोबर त्याला ट्रेनिंग देतात ते मुलींना. तो अशी कर म्हणजे अशो होंग. प्रत्येक गोष्टीला गुरु लागतो. आणि महागुरु आल्यानंतर तर मग याला किती जरी शिकलेला असता संजय महाराज मोठा, तुमचं बरं झालं तुम्ही त्या फांद्यात पडले नाही. ज्यांचे लग्न झाले ना त्यांना विचारा, काय नाव आहे भाऊचं, नाव विसरून गेलं, हे आपले प्रताप भाऊ. थम चुप बठो, थमको काही समज. त्यांच्या काही नादी लागू नका, त्यांना कळत नाही. बाई म्हणते त्यांना कळत नाही. मुलगा म्हणतो बाबा आता तुम्ही म्हातारे झाल, तुम्हाला काही कळत नाही.
जेव्हा लहान राहतो तेव्हा बाप म्हणतो तुला काही कळत नाही, तारुण्यात बायको म्हणते तुम्हाला काही कळत नाही. मग कळतं कधी माणसाला? असे अनेक गुरु आपण करतो, मग आपल्याला सद्गुरु करायला काय हरकत आहे? सद्गुरु म्हणजे सत्य वस्तूची जी ओळख करून देतात. मंत्र तंत्र उपदेशित ऐसे गुरु घरोघर आहेत आहे ते, परी शिष्या ते मिळवी जो सद वस्तू त्या ते श्रीकृष्ण सद्गुरु मानी. मी कोण आहे? मी आलो कुठून? मला जायचं कुठे आहे? आने की बाट कौन, जाने का घाट कौन, आवे कौन, खावे कौन, पिवे कौन, सवे कौन, जागे कौन, हे सर्व सद्गुरु समजवतात. असे हजारो गुरु केले तुम्ही, ते फक्त तुम्हाला माफी मागून बोलतो महाराज. आपले लोक काय म्हणतात, आमचा आपला मंत्र उघडाय, आपला मंत्र उघडाय. पण त्या मंत्राच्या अगोदरचा शब्द जे आहे पूर्वार्ध, ते का खातात हे लोक? उघडा मंत्र जाना. काय? उघडा मंत्र जाना आणि रामकृष्ण म्हणा. जाना म्हणजे काय हो? आम्ही म्हणतो, आम्ही म्हणे आहे जाणे. जाना म्हणजे काय? जाना म्हणजे समजा, जाना म्हणजे ओळखा. उघडा मंत्र अगोदर ओळखा काय आहे ते. नाम काय? आपले कीर्तनकार मंडळी म्हणतात की जे ज्ञानी आहे त्यांच्यासाठी अमृतानुभव ग्रंथ आहे, जे जिज्ञासू आहे त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, जे सिद्ध आहे त्यांच्यासाठी सांगदेव 65 आहे, आणि जे व्यसन जोडे आहे घर संसार करणारे त्यांच्यासाठी हरिपाठ आहे. बाबा मला अजून हरिपाठ कळत नाही. 35-38 वर्ष आले या क्षेत्रात, जवळजवळ 32-33 वर्ष कीर्तनकार होऊन झालं. मला ज्ञानेश्वरी अजून कळत नाही, मला हरिपाठ अजून कळत नाही. मी विचार करतो की माऊलींनी देवाचं द्वार म्हटलेलं आहे, एक क्षण म्हटलेला आहे. आता त्या ठिकाणी देवाचं नाव म्हटलं नाही. का ब्रह्मदेव, का विष्णुदेव, का भगवान सदाशिव, का इंद्र चंद्र वरुण सूर्य, कोण्या देवाच्या दारी? आणि जर मूळ देव म्हटला तर तो न जायते वेळे तेव्हा कदाचित न्याय भूत्वा भविता न भूया, अजो नित्य शाश्वत एम पुराण न हन्यते हन्य माने शरीरे. असा जो आहे ज्याला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुचिर गुराया. मग जो अदृश्य अव्यक्त आहे त्याला दार तरी असेल का? माझ्या मनात शंका आहे बरं महाराज, संजय महाराज. जे दृश्य आहे त्याच्या ठिकाणी असू शकते दार, पण जे अदृश्य आहे, ज्याचा वास कणाकणामध्ये आहे, त्याला दार कसं असेल? आणि जर नसेल तर मग माऊलींनी या ठिकाणी खोटं सांगितलं का? तर माऊलींचं पहिलं हरिपाठ म्हणजे सर्व 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण याचा सार आहे. एवढं साधी गोष्ट नाही हरिपाठ समान. हरिपाठ याचा अर्थ माहित नाही हो. आम्ही काय घेतो? हरिपाठ घेता की नाही? विस्तरी हरिपाठ. हरिपाठ म्हणजे काय? हरिपाठ म्हणजे काय? वर्गपाठ. शाळेत जाणं गेल्यानंतर काय शिकवता? आपल्या संस्थेमध्ये काय? पाठाला. हा, पाठाला गेला का तू? पाठाला बसला. पाठाला म्हणजे काय? पाठाला मी तर काही संस्थेत गेलो नाही बाबा, पण म्हणतात असं का बाबा पाठाला, तो माझ्या पाठाला होता म्हणून. समजा मला तुम्ही पाठाला म्हणजे काय? पाठ म्हणजे अभ्यास.
वर्गपाठ म्हणजे वर्गात केला जाणारा अभ्यास, गृहपाठ म्हणजे घरी केला जाणारा अभ्यास, आणि हरिपाठ म्हणजे हरीचा अभ्यास. हरिपाठामध्ये माऊलींनी अनुबंध चतुष्ट सांगितलं, अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध. आणि मग एका पहिल्या अभंगापासून तो भगवंत कसा आहे काय याचं आणि कुठे भेटतो कसा भेटतो याचं सर्व हे आहे. ते तर एका अशा सप्ताहाला ना मंडळी पाहिजे महाराज, एक अभंगावरती नुसतं विश्लेषण करायचं हरिपाठाचं रोज. आपला विषय होता की गुरु करत नाही आपण, म्हणून आपल्याला हरिपाठ कळत नाही. देव कोण? तर निर्गुण निराकार देव जर असता तर त्याला दार असतं का? नाही. मग माऊली जर सांगता की त्या दारामध्ये उभं राहायचं. आमची मंडळी म्हणते की जन्मापासून तर मरेपर्यंत एक क्षण हा ब्रह्मदेवाचा क्षण आहे. हे कृतयुगाची गोष्ट करताय का ज्ञानेश्वर महाराज? का कलियुगाची? त्यांना जर आयुष्य हा क्षण सांगायचा असता तर त्यांनी क्षण घातलाच नसता. त्या एका क्षणातच त्या भगवंताची ओळखी होते, मुक्त्या मिळतात. पण त्याच्यासाठी अगोदर देव निश्चित करावा लागतो. म्हणून जाणतेने गुरु भजिजे. देवते संत निमित्त त्या हरी तेची संत, संत तेची हरी, ऐसे वेदचारी बोलताती. मग ते देव जे आहे ते संत सद्गुरू आहे. त्या संत सद्गुरूच्या दारामध्ये जेव्हा आपण उभे राहू, उभे राहणं म्हणजे तत्पर असणं, उभे राहणं म्हणजे अटेन्शन, तत्पर. त्या संत सद्गुरूच्या द्वारामध्ये आता त्याचं द्वार शोधावं लागेल आपल्याला. द्वार कशाला म्हटलेलं आहे? ज्ञानेश्वरीकडे जावं लागेल. हा विषय सांगत असताना भगवंत अर्जुनाला सांगतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. आले की नाही देव महाराज? देव ते संत का भजावं? ते ज्ञानाचा कुरुठा, कुरुठा म्हणजे भांडार. ते तर सेवा हा दारवंटा. त्या भांडारामध्ये घुसण्याचा दारवंटा म्हणजे द्वार कोणता आहे? सेवा. या सेवा रूपी दारवंट्यात आपण उभे राहू तत्पर. प्रताप भाऊ, दारवंटा कोणता? देवाचा सेवा. सेवा कशी करायची? तरी तनुमनु जीवे चरणाशी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले सांगतील कीर पुसिले, जेने अंतःकरण बोधले संकल्पाने. मग ते ज्या क्षणाला आपल्याला ते तत्त्वम असी, ते तू आहे हा उपदेश करता, त्याच क्षणी चारी मुक्त्या मिळता. गोपाल कृष्ण भगवान की. मरेपासून जीव, जन्मापासून मरेपर्यंत नाही, फक्त तो क्षण. ज्या क्षणाला तत्वमसी महावाक्याचा बोध होतो, जय क्षणी अनुग्रह झाला, ते क्षणी मोक्ष मिळाला. आणि मोक्ष मिळाल्यानंतर हे तोंड कडूवाचं राहते का? तुम्ही तत्वम अशी झाले म्हणजे ते तू आहे, म्हणजे हरी तुम्ही झाले. मग तुमचं तोंड कोणतं झालं? कडुबाचं राहिलं का हरीचं झालं? अहो तुम्ही हरी झाल्यानंतर तुमचं मुख सुद्धा हरी झालं ना, हरिमुख झालं ना. मग त्या हरिमुखानं तुम्ही जेही काही बोलसाल त्याची पुण्याची गणना कोणी करू शकत नाही.
म्हणून जाणतेने गुरु भजिजे. जर हे बोलणं नसतं, याचा अर्थ हा नसता तर नाथ बाबांनी असं म्हटलं नसतं हरिपाठात. हरी बोला भांडता, हरी बोला काढता. भांडता भांडता कोणी आहे? भांडण करता करता चंपामाई कुया शिकव की राधे 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 वान तो गदडी छिनालन काही काही पण त्या हरिमुखातून गदडी म्हटलं तरी बी ते वैध वाक्य होते. ते बी भगवंताचं नाव आहे. कुत्री म्हटलं तरी ते भगवंताचं नावच आहे. म्हणून म्हटलंय हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बसता. हा मग कुत्री बकरी हे असं कस का भगवंताचं नाव आहे? अहो तो परमपिता परमात्मा एकले न कंटवेची म्हणून आईने केली सौदाय भवानी. तुमच्या आमच्या कुत्रीच्या मांजराच्या बकरीच्या सर्वांच्या रूपात तोच तो आहे. आणि त्याचं जे हे काय ना अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी बाप रखमा देवी वरुखन बाण लेखायची. म्हणून जाण तेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लय संतोषती. म्हणून आपण जे जाणत बनावं आणि जाणत बनवून सद्गुरूला जे ब्रह्मवेत्ता आणि ब्रह्मनिष्ठ. सद्गुरू कोण? ब्रह्मनिष्ठ आणि ब्रह्मवेत्ता पाहिजे. त्यानं ब्रह्माला जाणणाराही पाहिजे आणि ब्रह्मापर्यंत प्रमाणासहित नेणारा सुद्धा पाहिजे. काही ब्रह्माबद्दल बोलणारे आहेत पण जाणत नाही, हे आंधळे आहे. पहिलं तीर पाहिलं नाही ते काय गप्पा मारतात. काही जाणतात पण तिथपर्यंत जाण्याचे मार्ग माहीत नाही आणि ते पांगळे आहे. म्हणून सद्गुरू हा आंधळाही नसावा, पांगळाही नसावा, तो ब्रह्मनिष्ठ आणि ब्रह्मवेत्ता असावा. अशा सद्गुरूला आपण शरण गेलो तर आपल्या जन्माचं सार्थक होतं. आणि याच देहामध्ये आणि याच देहीन याच डोळा भोगमुक्तीचा सोहळा, याच देहामध्ये आपल्याला मुक्ती प्राप्त होते. याच देहामध्ये आपल्याला देव बनता येते. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती. तरी कान चित्ती धरावे देह देवाचे मंदिर. आता आत्मा परमेश्वर बाहेर शोधण्यापेक्षा आपको ध्याओ आपको पूजो आप में आप समा रहे है. अंतर्मुख बना. अंतर्मुख झाल्याशिवाय आपल्याला दर्शन होणार नाही. आणि ते आपले सोडवण आपल्याला करायच्या अगोदर ईश्वरानं कृपा केली, तुम्हाला सुंदर नरदेह दिला. शास्त्राची कृपा होईल तेव्हा जिज्ञासा निर्माण होईल. पण आत्मकृपा झाल्याशिवाय शास्त्र ऐकायला इथं जाता येणार नाही. त्याच्यावर कृपा झाली पाहिजे. चाल रे विजय, त्या ठिकाणी हरिपाठ चालू आहे, कीर्तन चालू आहे, भागवत चालू आहे. त्याचं त्यांना सांगायला पाहिजे ना. मारून ठोकून मुसलमान करून काय फायदा? किती वर्ष झाले सप्ते केले तर त्याचा फायदा नाही, किती हरिपाठ केले तरी फायदा नाही. जाणून भक्ती करा. आम्ही कीर्तन करायला लागलो भगवंताच्या प्राप्तीसाठी. कीर्तन भगवंताची भक्ती आहे, नवविधा भक्तीतली. पण बाबा तुम्ही तर काही कुठे पाकिट पाल्याने ठरवत नाही. पण काही लोकांचं कीर्तन हे देवासाठी आहे का त्यांच्यासाठी आहे? कीर्तन आमचा धंदा झाला. देव आम्ही साधन बनवलं आणि पैसा साध्य बनवला आणि कीर्तन माध्यम बनवलं. कधी आम्हाला भगवंताची प्राप्ती होईल? कधी आम्हाला समाधान प्राप्त होईल? कधी मोक्ष मिळेल? झालेली सेवा सद्गुरू नतुसिंग बाबा, सद्गुरू कन्हैया बाबा, प्रेममूर्ती संत मीराबाई, सर्वांच्या तुम्ही सर्व तुमच्या चरणी अर्पण करतो. माझी काही योग्यता आणि मी कुठल्या संस्थेत गेलो नाही महाराज. मी एक वर्षही काढलेलं नाही बरं. पण गुरु महाराजांची कृपा म्हणा. काय न हे केले एका चिंतिता विठ्ठले, करील तो काय न हे महाराज. परी पाहे बीज शुद्धांगी, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. हा साक्षात्कार माझ्या जीवनात आला.
खरंच गाढव होतो, पण त्या गुरु महाराजांच्या कृपेनं घोडा झालो. चंदनाच्या संगे पालट ती झाडे, दुबळी ती लाकडे देवमाता. आणि म्हणून 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही वेडे वाकडे 2 शब्द गोड करून घेतले कन्हैया बाबांनी, संजय महाराजांनी, तुम्ही सर्वांनी. म्हणून तुमचा फार फार आभारी आहे. चुकलं असेल त्याची मला क्षमा असावी आणि मला मार्गदर्शन करावं की महाराज या ठिकाणी तुमचं चुकलं बरं, असं बोलू नका.